नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या YouTube चॅनलवर। आज आपण गृह मंत्रालय भारत सरकार याच्यातर्फे केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल यासाठी बंपर भरती निघाली आहे। तर आपण या भरतीबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत। पण त्याआधी आपण जर चॅनलवर नवीन आले असाल तर आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राइब करून घ्या। सोबतच साइडला दिलेले बेल आयकॉन ऑल वर सेट करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळत राहतील। चला तर मग सुरू करूया। मित्रांनो, सेंट्रल इंडस्ट्रियल सिक्युरिटी फोर्स जी की मिनिस्ट्री ऑफ होम ऑफिस या अंतर्गत आहे, त्यांच्यासाठी ही भरती निघालेली आहे। खास करून तुम्ही मेल कॅन्डिडेट आहात आणि भारतीय नागरिक आहात तर तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकणार आहात। या ठिकाणी भरपूर जागा आहेत। टोटल जागा 1130 आहेत। या जागा ऑल ओव्हर इंडियामध्ये आहे आणि महाराष्ट्रामध्ये 61+11 जागा असणार आहे। यासाठी कोण कोण अप्लाय करू शकते, तर तुमचं वय 18 ते 23 आहे तर तुम्ही इथे अप्लाय करू शकता। तुमचं वय 30/9/2024 रोजी मोजलं जाणार आहे, म्हणजे तुमचा जन्म 1 ऑक्टोबर 2010 च्या नंतर आणि 30 सप्टेंबर 2006 च्या आधी झालेला पाहिजे। तसेच SC ST मधून जर तुम्ही आहात तर तुम्हाला 5 वर्ष सूट आहे। OBC मधून तुम्ही आहात तर तुम्हाला 3 वर्ष सूट आहे। तसेच शैक्षणिक क्वालिफिकेशन तुम्ही जर 12वी मध्ये सायन्स सब्जेक्ट घेतला असेल तर तुम्ही इथे अप्लाय करू शकता। एवढीच एक अट आहे, तुम्ही जर 12वी मध्ये सायन्स घेतलेला नसेल तर तुम्ही इथे अप्लाय करू शकत नाही, हे लक्षात ठेवायचं आहे। मित्रांनो, यासाठी लागणारी फी फक्त 100 रुपये इतकीच आहे। ही फी तुम्ही नेट बँकिंग, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, UPI द्वारे करू शकता। आणि तुम्ही जर कॅटेगरीत येत असाल जसं की SC ST EWS तर तुम्हाला इथे कुठल्याही प्रकारची फी लागणार नाही आहे। पोस्ट चांगली आहे, पेमेंट पण चांगला आहे। मित्रांनो, तुम्ही जर फॉर्म भरताना काही चुका केल्या तर तुम्हाला फॉर्म करेक्शन करण्यासाठी इथे सुविधा मिळणार आहे। त्यासाठी तारीख अशी आहे 10/10/2024 पासून ते 12/10/2024 पर्यंत तुम्ही फॉर्म मध्ये करेक्शन करू शकणार आहात। भरती प्रक्रियामध्ये सगळ्यात पहिला टप्पा फिजिकल टेस्ट होणार आहे। यामध्ये महत्त्वाच्या गोष्टी म्हणजे तुमची हाईट 170 सेंटीमीटर पाहिजे, छाती 80 ते 85 सेंटीमीटर न फुगविता पाहिजे आणि फुगवून ते 5 सेंटीमीटरने वाढली पाहिजे। त्यानंतर तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे। डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाल्यानंतर इथे रिटर्न एक्झाम होणार आहे। रिटर्न एक्झाम कशा प्रकारे असणार आहे ते आपण बघू शकता। 25 प्रश्न 25 मार्कासाठी असणार आहे। जनरल इंटेलिजन्स आणि रिझनिंग तसेच जनरल नॉलेज अँड अवेअरनेस 25 प्रश्न 25 मार्कांसाठी। एलिमेंटरी मॅथमॅटिक्स 25 प्रश्न 25 मार्कांसाठी असणार आहे आणि हिंदी किंवा इंग्लिशचा एक पेपर असणार आहे, तो पण 25 प्रश्न 25 मार्कांसाठी असणार आहे। यासाठी तुम्हाला 120 मिनिटे मिळणार आहे। त्यानंतर आपण अप्लाय कसं करायचं बघूया। अप्लाय कसं करायचं त्याबद्दल सर्व माहिती इथे दिलेली आहे। त्यांची वेबसाईट पण दिलेली आहे। ही वेबसाईट आपण व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये देणार आहोत, तिथे जाऊन तुम्ही अप्लाय करू शकता। तर अशी ही संपूर्ण माहिती होती। माहिती आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा। चॅनलवर नवीन आले असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। सोबतच दिलेले बेल आयकॉन ऑल वर सेट करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळत राहतील। मित्रांनो, डिस्क्रिप्शन मध्ये आपण टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे। आपल्याला जर टेलिग्राम चॅनल जॉईन करायचे असेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करून आपण टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता। मित्रांनो, हे सर्व व्हिडिओ तुमच्यासाठी बनवले जातात, जेणेकरून तुम्हाला लवकरात लवकर कुठेतरी चांगला जॉब मिळावा, हा आमचा हेतू असतो। ही सर्व मेहनत फक्त तुमच्यासाठीच असते, तेव्हा आपल्या चॅनलला तुम्ही नक्की सबस्क्राइब करायला पाहिजे। चला तर मग भेटूया पुन्हा अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओ सोबत। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।